नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतो आहे की नुकताच आता राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांची बैठक जी आहे ती पार पडणाऱ्या बैठक जी आहे ती आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे। विरोधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी ही विरोधी पक्षनेत्यांची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। बैठकीच्या पार्श्वभूमीवरती आज जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती या ठिकाणी होत आहे। प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2025 प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्याच कारणाने लिहिलं आहे कारण नुकताच विधानसभा निवडणूक जी ती पार पडली। 2024 या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा विजय मिळवला, त्यानंतर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला। गत वर्षी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं ते या मागील सरकारचं शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं। त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुद्धा शेवटचं गत वर्षी झालं होतं। मात्र सरकार स्थापन झाल्याच्या नंतर नव्याने पहिलं अधिवेशन झालं ते हिवाळी अधिवेशन होतं। हिवाळी अधिवेशनानंतर आता हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे। या सरकारचं दुसरं अधिवेशन आहे। मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्याला नेमकं काय मिळणार, कारण शेतकरी असतील, मागासवर्ग असेल, नोकर वर्ग असेल, त्यानंतर महिला असतील, त्यानंतर युवक असतील, संपूर्ण ही जी मंडळी आहेत हे सगळेजण या शेतकऱ्यांपासून ते युवा पिढी आणि संपूर्ण आपण पाहतोय की जेवढ्या प्रकारे महागाई असेल राज्यभरामध्ये वाढलेली, या सगळ्यांचं लक्ष या राज्याच्या अर्थसंकल्पावरती लागलेलं आहे। कारण राज्याचा अर्थसंकल्प हा निश्चितच दिलासादायक ठरणार की या अर्थसंकल्पामधून आणखी काही मोठमोठ्या तरतुदी होऊन शेतकऱ्यांसाठी काय वाटेला येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर सध्या या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती आज जी आहे ती महाविकास आघाडीची बैठक पार पडत आहे। विरोधी पक्षनेत्यांची ही बैठक आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न हा जो आहे तो या बैठकीमध्ये रणनीती जी आहे ती ठरवण्यात येणार आहे। आपण पाहतोय की उद्या खरं तर दोन्ही सभागृहांमध्ये सभागृह आणि विधान परिषदेमध्ये अशा प्रकारे दोन्ही सभागृहांमध्ये कडाजंगी जी ती होताना पाहायला मिळणार आहे। सध्या राज्यामध्ये पाहायला गेलं तर महिलांचं सुरक्षा असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्यांच्या प्रश्नांवरून अनेक प्रश्न जे ते उपस्थित झाले। जे वारंवार या घटना घडत असल्यामुळे विरोधकांकडून कुठेतरी गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कुठेतरी या अर्थसंकल्पामधून कुठेतरी त्यांना घेरण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की जसं आपण पाहिलं की या महाविकास आघाडीमध्ये मागे माझ्या तुम्ही पाहतात मशाल आहे, काँग्रेसचा हात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी आहे। अशा प्रकारे आपण पाहतोय की महाविकास आघाडी आहे। मात्र या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी टिकणार का असा सुद्धा सवाल एकीकडे उपस्थित झाला होता। कारण ज्या प्रकारे महाविकास आघाडीतील अनेक आमदार असतील किंवा अनेक नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, हे कुठेतरी आता महाविकास आघाडीला सोड देतील। विशेष करून शिवसेनेला, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून ते लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं चर्चा जी आहे तो सुरू होता। या पार्श्वभूमीवरती नुकताच जर आपण पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये आनंद आश्रम येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे कोकणातील उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती होते, मातोश्रीशी त्यांचे जवळचे संबंध होते, अशा राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर निश्चितच आता कोकणातून जी शिवसेनेची ताकद आहे ती पूर्णपणे शिवसेनेच्या वाट्याला गेली, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला गेलेले। त्यामुळे पुन्हा एकदा कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना जे ती बांधणी जी ती करावी लागणार आहे। पुन्हा एकदा जर आपण या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती बोलायचं झालं तर या अर्थसंकल्पामध्ये विशेष करून आपण पाहतोय की अनेक निधी जे असेल ते पाहायला मिळणार, नेमकं कशा प्रकारे निधीची तरतूद होते, याशिवाय नेमकं राज्याला काय मिळणार। राज्यामध्ये प्रमुख घटक पक्ष असलेले ते म्हणजे आपण पाहतो शेतकरी आहे, युवा आहे, कारण युवांचा रोजगार आहे, सोबतच आपण पाहतो आरोग्य व्यवस्था आहे, आरोग्य विभाग आहे, त्यानंतर शेतकरी आहेत, त्यानंतर एकंदरीत आपण पाहायला गेलं तर सध्या महागाईची प्रचंड वाढलेली आहे। त्यामुळे या सगळ्यावरती नियंत्रण आणणारा हा अर्थसंकल्प असणार आहे का। यंदाचा जर केंद्राचा अर्थसंकल्प आपण पाहिला तर या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निश्चितच नोकरदार वर्गाला दिलासा देण्यात आलेला आहे। तो म्हणजे 12 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना या टॅक्स स्लॅब मधून जे ते वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी निश्चितच जो युवा वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, त्यांना या सगळ्यामधून दिलासा जो मिळाला। मात्र आता ही जी बैठक या ठिकाणी पार पडत आहे, या बैठकीनंतर कशा प्रकारे उद्यापासून जे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कशा प्रकारे एकंदरीत विरोधक
आपले मुद्दे मांडतात, जनतेचे मुद्दे मांडतात आणि जनतेचे मुद्दे मांडून कशा प्रकारे राज्याच्या वाटेला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करता हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एक एक आपण पाहतोय की नेते मंडळ या ठिकाणी दाखल होतील. आज बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर निश्चितच मागील अनेक अधिवेशन आपण पाहिलं तर विरोधकांचा हा चहा पानावरती बहिष्कार असतो. मात्र नव्याने सरकार स्थापन झालेलं आहे. पहिलं जे अधिवेशन नागपूरमध्ये झालं होतं हिवाळी अधिवेशन, त्यावेळेला सुद्धा विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली होती आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या चहा पानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला होता. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न, सोयाबीनला भाव नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित करून हा चहा पानावरती बहिष्कार टाकला होता. मात्र मुंबईमध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता कशा प्रकारे हे सरकार ज्या प्रकारे आपण पाहतो बेरोजगारी असेल, महागाई वाढलेली, त्यामुळे कशा प्रकारे नियंत्रण हे सरकार आणतं, अर्थसंकल्पामधून किती कोटींची तरतूद करतो, कोणाला कशा प्रकारे दिलासा देतं, हे संपूर्ण पाहणं महत्वाचं ठरणार आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी बैठक जी ती पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर निश्चितच आपण पाहतोय की बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या संदर्भातील आपण पाहतोय जे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र.com लॉग इन करा.